नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीचे 313 अनधिकृत बांधकामांवर ठाणे महापालिकेनं सुरू केली कारवाई आणि नव्या अभियानासाठी प्रदेश समिती जाहीर. मुंबई महानगर प्रदेशातील स्मार्ट शहर असलेल्या ठाणे शहरामध्ये सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडालाय. एकीकडे नवे ठाणे स्थानक, अंतर्गत मेट्रो यासारख्या प्रकल्पांवर कोट्यावधी खर्च केले जात असताना स्थानकाबाहेरील सॅटिस पुलावर बसेस उपलब्ध होत नाहीयेत. त्यामुळे प्रवाशांना सॅटिसच्या थांब्यावर बसेससाठी तासभरापेक्षा जास्त काळ प्रतीक्षा करावी लागते. या दिरंगाईमुळे प्रवाशांच्या रांगा बस थांब्याबाहेर पोहोचू लागल्यात. सर्वाधिक गर्दीच्या भागामध्ये तुरळक बस फेऱ्या तर ठराविक मार्गांवर एका मागोमाग एक बसेस सोडल्या जात असल्यानं थांब्यावरील कोंडीत भर पडत असल्यानं प्रवाशांचा संताप वाढू लागलाय. ठाणे शहरातील प्रवासी संख्याही वेगाने वाढतीये. मात्र अपेक्षित बसेस उपलब्ध होत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. अपुऱ्या बसेसमुळे बस थांब्यावरील गर्दी वाढत असून वाट पाहणाऱ्या प्रवाशांना तासनतास या थांब्यांवर खोळंबून पडावं लागतंय. त्यामुळे सायंकाळी रेल्वे प्रवास करून ठाण्यात पोहोचलेल्या आणि तिथून घरी जाण्यासाठी निघालेल्या ठाणेकरांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय. वागळ्यागा लोकमान्यनगर भागासाठी सातत्यानं बसेस सोडण्यात येत आहेत. मात्र पोखरण रोड नंबर 1 वरून वर्तकनगर, शास्त्रीनगर, शिवाईनगर, गावणबाग, रेमंड या भागांमध्ये जाणाऱ्या बसेसची संख्या तुरळक आहे. विशेष म्हणजे या मार्गांवर सोडण्यात येणाऱ्या सर्व बसेस मिडी बसेस असल्यानं प्रवासी वाहण्याची क्षमताही अत्यंत कमी असते. त्यामुळे या मार्गावरील एक गाडी सुटल्यानंतर दुसऱ्या गाडीसाठी वाट पाहावी लागते. दरम्यान या मार्गावर प्रवास करणाऱ्या महिलांना याचा विशेष त्रास सहन करावा लागतोय. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्याची कारवाई ठाणे महापालिका प्रशासनानं हाती घेतली असून त्याचबरोबर न्यायालयाच्या आदेशानं अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणीपुरवठा तात्काळ खंडित करण्याची विशेष मोहीमही राबवण्यात येते. या मोहिमेत आतापर्यंत 295 इमारतींच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या असून बोरवेल बंद करण्याबरोबरच मोटर पंप जप्त करण्यात आलेत. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत इमारती उभारण्यात येत आहेत. तिथे पाणीपुरवठा होत असल्यानं इथे रहिवासी वास्तव्यास येतात. या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी देताना उच्च न्यायालयानं अशी बांधकामं उभी राहू नयेत यासाठी महत्त्वाच्या सूचना केल्यात. त्यात कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज आणि पुरवठा करण्यात येऊ नये असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश होते. या आदेशानुसार अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणीपुरवठा तात्काळ खंडित करा असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त राव यांनी दिले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागानं अशा इमारतींचा शोध घेऊन त्यांच्या नळजोडण्या तोडण्यासाठी 25 जुलैपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेमध्ये दिवा, मुंब्रा, माजिवडा, मानपाडा, कळवा, उथळसर, लोकमान्यनगर, सावरकरनगर या प्रभाग समिती क्षेत्रात पाहणी करून कारवाई करण्यात येते. ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात येते. या मोहिमेत अर्धवट बांधकाम असलेल्या तसंच व्याप्त असलेल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी करून तेथील नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या, पंपही जप्त करण्यात आले असून बोरवेलही बंद करण्यात आले आहेत. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशातर्फे नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म अभियान राबवण्यात येणार असून या अभियानासाठी प्रदेश समिती जाहीर करण्यात आली आहे. या समितीत विधान परिषदेचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांची सहसंयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे. यांच्या नेतृत्व गुणांमुळे आणि अर्थविषयक विषयांवरील सखोल जाणीवेमुळे अभियानाला नवं बळ मिळणार आहे. या समितीचे संयोजक म्हणून माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांची नियुक्ती झाली असून इतर सहसंयोजकांमध्ये किरीट भन्साली, दीपक शिंदे, समीर वाकरे यांचा समावेश आहे. या अभियानात अंतर्गत उद्योग, व्यापार, करदाते तसंच सामान्य नागरिकांशी थेट संबंधित सुधारणा राबवण्यात येतील. या सुधारणा केवळ उद्योगपती आणि व्यापाऱ्यांसाठीच नव्हे तर सामान्य करदात्यांना दिलासा देणाऱ्या ठरतील. या महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी विश्वास दाखवल्याबद्दल निरंजन डावखरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसंच या सुधारणांसाठी अखंड प्रयत्न करून जनहितासाठी निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे विशेष कौतुक केले. प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी डावखरे यांच्यासह सर्व सहसंयोजकांचं अभिनंदन करताना म्हटलं की महाराष्ट्रातील व्यापारी, उद्योजक, करदाते आणि सर्वसामान्यांसाठी ही समिती ठोस आणि परिणामकारक धोरण मांडेल.
ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेचे किमान 7 नगरसेवक निवडून आणणार असल्याचा विश्वास माजी नगरसेवक रामभाऊ तायडे यांनी व्यक्त केलाय। रामभाऊ तायडे यांनी आपला मूळ पक्ष दलित पॅन्थर आणि हजारो समर्थकांसह सोमवारी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेत विलीन केला। त्यावेळेला ते बोलत होते। यावेळेला रामभाऊ तायडे यांची पक्षाच्या नेतेपदी नेमणूक केल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर केलं। नेत्यांना काही नको, पण पक्षाच्या कार्यकर्त्यांना राजकीय संधी मिळावी म्हणून शिवसेनेशी युती केली आहे। आगामी काळात दोन्ही पक्षाचे एकत्रित कार्यकर्ते मेळावे होतील। लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याचंही ते म्हणाले। देशात जातीनिहाय जनगणना होणं आवश्यक असल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केलं। दरम्यान रामभाऊ तायडे यांच्यासह ठाणे शहर जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड, शहर प्रभारी माया कांबळे, राहुल उमरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। आम्ही आमचा बाप एकच, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि आम्ही भाऊच आहे सगळे। आणि जेव्हा एकत्र भाऊ नांदतात आणि त्यांच्यामध्ये थोडेसे विचारामुळं ते वेगवेगळे घर बनवतात, परंतु आता मी ओरिजिनल घरामध्ये आलोय। म्हणजे ओरिजिनल तर आहेच बरं का, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे बापच आहे, परंतु ओरिजिनल भावासोबत मी आलोय आणि आम्ही हातात हात घेऊन आम्ही काम करणार महाराष्ट्रामध्ये। ठाणे महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरा स्पर्धा 2025चा निकाल जाहीर करण्यात आलाय। या आरा स्पर्धेमध्ये ठाण्यातील शिवसम्राट मित्रमंडळानं प्रथम पारितोषिक पटकावलं, तर कळवा येथील गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं दुसरा आणि कोलबाड मित्रमंडळानं तिसरा क्रमांक पटकावलाय। काजूवाडी वैतीनगर रहिवासी मंडळ काजूवाडी यांना स्वच्छता पुरस्कारात प्रथम आणि राकेश घोष्टीकर श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ यांना उत्कृष्ट मूर्तिकाराचा प्रथम क्रमांक मिळालाय। स्पर्धेत सहभागी झालेल्या तसंच विजयी ठरलेल्या सर्व गणेशोत्सव मंडळांचे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभिनंदन केलं आहे। ठाणे महापालिकेच्या वतीनं घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरा स्पर्धेत ठाण्यातील एकूण 16 मंडळांनी सहभाग घेतला। स्पर्धेचं परीक्षण करताना मूर्ती, सजावट, विषय मांडणी, हेतुपूर्ती, शिस्त आणि स्वच्छता तसंच कलावंतांचं काम या सर्व घटकांचा विचार करण्यात आला। या स्पर्धेचं परीक्षण ज्येष्ठ चित्रकार सदाशिव कुलकर्णी आणि किशोर नादावडेकर आणि ठाणे वैभवचे ज्येष्ठ पत्रकार आनंद कांबळे यांनी केलं। या स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या शिवसम्राट मित्रमंडळानं मंडळ आहे ना या विषयावर देखावा साकारला होता, तर द्वितीय क्रमांक मिळवलेल्या गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं रान बोलतय जंगलाची शिकवण या विषयावरील देखावा चित्रफितीच्या माध्यमातून साकारला। तृतीय क्रमांक पटकावलेल्या कोलबाड मित्रमंडळानं अवयव व देहदान या विषयावर देखावा साकारून नागरिकांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती केली होती, तर उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावणाऱ्या गोपाळ गणेश मित्रमंडळानं पर्यावरण आणि स्वार्थी मनुष्य या विषयावरील देखावा साकारून पर्यावरणाचं महत्त्व पटवून दिलं। भाजपा सरकारनं आणलेला जनसुरक्षा कायदा जनविरोधी, घटनाविरोधी आणि लोकशाही हक्क नाकारणार असून तो रद्द करावा अशी मागणी करत आज ठाण्यात महाविकास आघाडी आणि इतर संघटनांनी जोरदार निदर्शनं केली। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, ठाणे जिल्हा शाखा तसंच भारत जोडो जनसुरक्षा विरोधी संघर्ष समिती ठाणे जिल्हा, त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक आणि पुरोगामी जनसंघटना यांनी आज कडाडून विरोध केलाय। जनसुरक्षा विधेयक हुकुमशाही पद्धतीनं असून सरकारविरोधात आवाज दडपण्यासाठी या विधेयकाचा वापर केला जाण्याची भीती व्यक्त केली जाते। यावेळेला शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, संपर्क प्रमुख नरेश मणेरा, भारत जोडो ठाणे जिल्हा संघर्ष समितीचे राजेंद्र चव्हाण, विशाल जाधव, नारी अत्याचार विरोधी पंचाच्या मुक्ता श्रीवास्तव, श्रमिक जनता संघाचे जगदीश खैरालिया, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे उदय चौधरी, ठाकरे गटाचे रोहिदास मुंडे, केदार दिघे, रेखा खोपकर, पुष्पलता भानुशाली, संजय तरे इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यात सहभागी झाले होते।